आज आपण महाराष्ट्राच्या विकासाचा पाया असलेल्या एकत्रित विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली म्हणजेच UDCPRच्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या प्रकरणावर बोलणार आहोत, ते म्हणजे प्रशासन. चला तर मग समजून घेऊया हे नियम आपल्या घरांवर आणि शहरांवर नेमका काय परिणाम करतात. तर आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच नियम का हवा यावर बोलू. मग हे नियम नेमके कुठे लागू होतात आणि कुठे नाही हे समजून घेऊ. बांधकाम क्षेत्रातले कार्पेट एरिया आणि FSI सारखे शब्द आहेत जे नेहमी गोंधळात टाकतात. त्यांचा सोपा अर्थ काय ते पाहू. नवीन नियम आल्यावर जुन्या परवानग्यांचं काय होतं हाही एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि शेवटी या नियमांवरून काही वाद झालाच तर अंतिम निर्णय कोणाचा असतो या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळणार आहेत. चला आपल्या पहिल्या मुद्द्यापासून सुरुवात करूया. महाराष्ट्रासारख्या मोठ्या आणि विविधतेने भरलेल्या राज्यात एकाच नियमावलीची गरज का पडली? जरा कल्पना करा, पुण्यात एक नियम, नागपूरला गेला तर दुसराच आणि नाशिकमध्ये तर काहीतरी तिसरंच. घर बांधणाऱ्यासाठी किंवा एखाद्या डेव्हलपरसाठी किती गोंधळ उडेल नाही का? काही वर्षांपूर्वीपर्यंत महाराष्ट्रात नेमकी हीच परिस्थिती होती. प्रत्येक शहराची, प्रत्येक नगरपालिकेची स्वतःची वेगळी नियमावली होती. या सगळ्यामुळे विकासाला गती मिळण्याऐवजी फक्त अडथळेच येत होते. आणि म्हणूनच या गोंधळावर एकच सर्वसमावेशक तोडगा हवा होता. आणि याच गरजेतून जन्म झाला UDCPRचा. तर हा तोडगा म्हणजे नक्की काय आहे आणि याचा अधिकार कुठपर्यंत चालतो? चला तेच आता बघूया. UDCPR म्हणजेच युनिफाईड डेव्हलपमेंट कंट्रोल अँड प्रमोशन रेग्युलेशन्स. नावावरूनच कळतंय, याचा मुख्य उद्देश आहे संपूर्ण राज्यात विकासाच्या नियमांमध्ये एक समानता आणणं, जेणेकरून विकासाला योग्य दिशेने आणि सुनियोजित पद्धतीने प्रोत्साहन मिळेल. एक गोष्ट इथे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. ही नियमावली काही कुठल्या स्थानिक नगरपालिकेने किंवा महापालिकेने बनवलेली नाही. हा थेट महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाचा राज्यव्यापी आदेश आहे. त्यामुळे याचं पालन करणं ऐच्छिक नाही तर संपूर्णपणे बंधनकारक आहे. पण मग संपूर्ण महाराष्ट्र म्हणजे अगदी प्रत्येक कानाकोपऱ्यात हेच नियम लागू आहेत का? तर तसं नाहीये. यात काही मोठे अपवाद आहेत. सगळ्यात मोठा अपवाद म्हणजे आपली मुंबई. बृहन्मुंबई महानगरपालिका, तिथले नियम खूप वेगळे आणि गुंतागुंतीचे आहेत. त्यासोबतच MIDCची औद्योगिक क्षेत्र, नवी मुंबई विमानतळजवळचा नैना परिसर, JNPT पोर्ट ट्रस्ट आणि लोणावळ्यासारखी काही हिल स्टेशन्स यांनाही यातून वगळलं आहे. या प्रत्येक क्षेत्रासाठी त्यांचे स्वतःचे खास नियम लागू आहेत. आता आपण नियमांच्या खऱ्या जगात प्रवेश करतोय आणि त्यासाठी आपल्याला तिथली भाषा शिकावी लागेल. बांधकाम क्षेत्रात काही शब्द असे आहेत जे सतत कानावर पडतात, पण त्यांचा खरा अर्थ आपल्याला माहीत नसतो. चला मग या जगातले काही महत्त्वाचे शब्द सोप्या भाषेत समजून घेऊया. पहिला शब्द आहे ॲक्सेस. याचा एकदम सरळ अर्थ आहे तुमच्या जमिनीच्या तुकड्यापर्यंत किंवा इमारतीपर्यंत पोहोचण्यासाठी असलेला रस्ता. आणि हा रस्ता नसेल तर कोणत्याही बांधकामाला परवानगीच मिळू शकत नाही, इतका हा महत्त्वाचा आहे. आणि गंमत म्हणजे ॲक्सेस म्हणजे फक्त तुमच्या प्लॉटपर्यंत येणारा बाहेरचा रस्ता नाही, तर तुमच्या इमारतीच्या आवारात गाड्या कशा फिरतील, त्या कुठे आणि कशा पार्क केल्या जातील, म्हणजे सरळ, तिरक्या की समांतर, ह्या सगळ्या व्यवस्थेचा त्यात समावेश होतो. आता हा शब्द तर आपण घर घेताना 100 वेळा ऐकतो, कार्पेट एरिया. याचा सोपा अर्थ म्हणजे घरात आपल्याला वापरायला मिळणारी खरी जागा. यात घराच्या आतल्या भिंती येतात, पण बाहेरच्या जाड भिंती, बाल्कनी किंवा इमारतीचा जिना, लिफ्टचा भाग मोजला जात नाही. समजा हा एक घराचा नकाशा आहे, तर ज्या रंगवलेल्या खोल्या आहेत ना, तो झाला आपला कार्पेट एरिया. आणि बाहेरची लॉबी किंवा जिना ही सामायिक जागा झाली. थोडक्यात काय तर कार्पेट एरिया म्हणजे तुमच्या हक्काची, तुमच्या मालकीची जागा. आणि आता तिसरा आणि कदाचित सगळ्यात महत्त्वाचा शब्द FSI म्हणजे फ्लोर स्पेस इंडेक्स. सोप्या भाषेत सांगायचं तर तुमच्या जागेच्या आकाराच्या किती पट बांधकाम करायला परवानगी आहे हे FSI ठरवतो. उदाहरणार्थ तुमची 1000 चौरस फुटांची जागा आहे आणि FSI आहे 2. याचा अर्थ तुम्ही त्यावर एकूण 2000 चौरस फुटांचं बांधकाम करू शकता. हा एकच आकडा ठरवतो की एखाद्या परिसरात उंच टावर उभे राहणार की छोटी घरं. ठीक आहे, नवीन नियम आले, सगळं छान, पण त्यांचं काय ज्यांची कामं जुन्या नियमानुसार आधीच सुरू झाली होती? अचानक नियम बदलल्यावर त्यांचं काम थांबणार का? हा एक खूप महत्त्वाचा आणि व्यावहारिक प्रश्न आहे आणि UDCPRमध्ये याचंही उत्तर दिलंय.
म्हणजे ज्यांना UDCPR लागू होण्याआधीच बांधकामाची परवानगी मिळाली होती, त्यांना आता काय करावं लागेल? नवीन नियम पाळावे लागतील की जुन्याच नियमानुसार पुढे जाता येईल? यावर उपाय म्हणून UDCPRमध्ये एक सेव्हिंग क्लॉज आहे, जो विकासकांना 3 स्पष्ट पर्याय देतो. पहिला पर्याय, जसं आहे तसं चालू द्या. जुन्या नियमांनुसार परवानगी मिळाली आहे ना, मग त्याच नियमानुसार काम पूर्ण करा. दुसरं, जुनं सगळं सोडून द्या आणि नवीन UDCPRनुसार अगदी नव्याने परवानगीसाठी अर्ज करा. आणि तिसरा, एक मधला मार्ग, जुनी परवानगी तशीच ठेवून त्यातल्या त्यात नवीन नियमांचे फायदे घ्या. अर्थात त्यासाठी जो काही प्रीमियम असेल तो भरावा लागेल. या पर्यायांमुळे विकासकांना खूप लवचिकता मिळते. तर आपण नियम बघितले, त्यातले अवघड शब्द सोपे करून घेतले, पण आता आपण येतोय शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, जो या सगळ्या नियमावलीचा प्रशासकीय पाया आहे. पण विचार करा, कधीतरी या नियमांचा अर्थ लावण्यावरून वाद झाला तर? म्हणजे विकासक म्हणतोय याचा अर्थ अ आहे आणि अधिकारी म्हणतोय ब आहे. मग कोणाचं ऐकायचं? इथेच UDCPRचा सगळ्यात कडक नियम समोर येतो. तो स्पष्ट सांगतो की अशा कोणत्याही परिस्थितीत राज्य सरकार जो अर्थ लावेल तोच अंतिम असेल आणि सगळ्यांना तो मानावाच लागेल. फुल स्टॉप. तर आज आपण काय पाहिलं? UDCPRने कसा संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच नियम आणून गोंधळ कमी करायचा प्रयत्न केला आहे. ॲक्सेस, कार्पेट एरिया, FSI यांसारख्या संकल्पना समजून घेतल्या आणि जुन्या प्रकल्पांना कशी सोय करून दिली आहे तेही बघितलं. पण प्रश्न हा उरतोच, या एकसमान नियमांमुळे आपल्या शहरांचं आणि गावांचं भविष्य कसं असेल? सगळीकडे नियोजनबद्ध विकास दिसेल की सगळी शहरं एकसारखीच काँक्रीटची जंगलं बनतील? यावर विचार करायला नक्कीच वाव आहे.